भारताचं संविधान बदलता येते का? बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहे की भारताचं संविधान बदलू शकते का, बदललं तर कसं बदललं जाईल, किंवा बदलता येते की नाही येत, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तर बघा, भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हे भारतीय संविधान बाबासाहेबांनी तयार करून राजेंद्र प्रसादांना दिलं आणि ते भारतामध्ये 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. तेव्हापासून तर आतापर्यंत 106 घटना दुरुस्त झाल्या. जोपर्यंत मी व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत 106 घटना दुरुस्त झाल्या. भारताच्या राज्यघटनेमध्ये टोटल 395 कलम आहे आणि 395 कलमापैकी आतापर्यंत 106 कलमांमध्ये दुरुस्ती केल्या गेल्या. ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ दुरुस्त केल्या गेल्या म्हणजे संविधान बदलवलं का, किंवा काही म्हणजे कोणाकोणामध्ये गैरसमज असेल किंवा कोणात समज असेल, मी तुम्हाला डिटेलमध्ये यामध्ये समजून सांगतो. ठीक आहे. बघा, लक्षात घ्या की भारताचं जे संविधान आहे तो संविधानाच्या मध्ये कलमा बदलवण्याचा अधिकार किंवा ते बदलवण्याचा अधिकार भारताच्याच संविधानानं कलम 368 न भारताच्या संसदेला दिलेला आहे. कलम 368 म्हणून भारताच्या संविधानामध्ये बदल करता येतो का, घटना दुरुस्त करता येतो का, तर घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेने दिलेला आहे. कोण दिलेला आहे? राज्यघटनेनंच दिलेला आहे. ठीक आहे. तो कोणत्या कलमानं? तर 368 कलमानुसार दिलेला. आता संसद म्हणजे कोणकोणतं? त्याच्यामध्ये लोकसभा आहे ते आणि त्याच्यामध्ये राज्यसभा ह्या येते, दोन्हीही मिळून ते बनते आणि एक त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतो. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि राष्ट्रपती यांनी जर ठरवलं तर संविधानामध्ये दुरुस्त्या करता येतात. पण खरंच तेवढ्या लेवलला करता येतात का? ठीक आहे ना. तर आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. आणि संविधानामध्ये बदल करणं योग्य आहे की अयोग्य आहे? हे बघा, एखादा मोबाईल जर का, मी इथे छान उदाहरण घेतलेलं आहे, जसं आपण मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करतो तसं जर का अपडेशन जर आलं तर उलट चांगलं आहे. पण म्हणायचा अर्थ पहिलं पूर्ण समजून घ्या की त्या काळामध्ये संविधान बनलं, त्या काळामध्ये ज्या इश्यू होते त्या इश्यूनुसार ते बनलं. आज जे इश्यू आहेत, काही चॅलेंजिंग इश्यू, जसं आता मोबाईल वगैरे आले, ठीक आहे, इंटरनेट आला, सायबर क्राईम होतात वगैरे वगैरे, याच्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रमाणात थोडाफार चेंज करणं हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाला लिव्हिंग डॉक्युमेंट्स म्हणतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाला असं म्हणतात की हा जिवंत दस्तावेज, जिवंत म्हणजे तो जिवंत आहे, तो वेळेनुसार बदलू शकतो, काळानुसार बदलू शकतो. म्हणून इंडियन कॉन्स्टिट्यूशन दॅट इज द लिव्हिंग डॉक्युमेंट्स. म्हणजे भारतीय संविधान हा एक जिवंत डॉक्युमेंट्स आहे, जिवंत दस्तावेज आहे. हे लक्षात ठेवजा. जिवंत व्यक्ती हा स्वतःमध्ये चेंजेस करू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी कलम 368 त्याच्यामध्ये टाकले आणि भारतीय राज्यघटना ही जिवंत डॉक्युमेंट्स आहे. त्याच्यामध्ये फक्त काही प्रमाणामध्ये चेंजेस करा, जे वेळेनुसार गरजेचं आहे ते चेंजेस करा. तुम्ही डायरेक्ट चेंजेस नाही करू शकत. म्हणजे काही काही लोक मग त्याचा गैरवापर करण्याकरता त्याच्यामध्ये चेंजेस करतात. माझा सांगायचा उद्देश आहे की खरंच गरज आहे, एखादी काळानुरूप नवीन चॅलेंज आला, इंटरनेट आहे किंवा काही आहे, ह्या त्या काळात नव्हत्या, आता जग बदलत आहे, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मायनर चेंजेस करू शकता. अदरवाईज बाबासाहेब आंबेडकर त्या सगळंच टाकून ठेवलेलं आहे. समजतंय ना. म्हणून मग देशाला पुढे नेण्याकरता काही प्रमाणामध्ये ज्या चॅलेंजेस असतील नवीन, त्याच्यामध्ये बदल करता येतो आणि ते कर्सानुसार करता येतो. कलम 368 नुसार आपण त्याला घटना दुरुस्ती असं म्हणतो. समजतंय ना सगळ्यांना. आता बघा, आता हे करायचा अधिकार कोणाला आहे, काय आहे, कसा आहे? आता बघा, 3 पद्धती भारताच्या राज्यघटनेत सांगितलेल्या आहे. 3 पद्धती. समजा उदाहरणार्थ तुमचं घर आहे, तुमच्या घरामध्ये एकदम नॉर्मल डिसिजन घेणं आहे. नॉर्मल डिसिजन म्हणजे आता उदाहरणार्थ लाईट बिल कोण भरेल, तर तुम्ही भरू शकता, तुमची वडीलही भरू शकतील किंवा तुमचा भाऊही भरेल. काही मोठी गोष्ट आहे का? मग त्याच्याकरता लागते साधं बहुमत. साध्या बहुमतानं लाईट बिल कोण भरेल बा हे करून टाकेल. समजा एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला आहे, मग त्याच्यासाठी काय लय मोठं लोकांचे डिसिजन घ्यावं लागते का की काय करा काय नाही? तर साधा कचरा उचललाय, कोणी उचलून साध्या बहुमतानं तू करून घेवा. कळलं? एक दुसरा आहे विशेष बहुमत. थोडीशी डिफिकल्ट गोष्ट आहे. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10वी पास झाले, आता कोणत्या स्ट्रीमला ऍडमिशन घेऊ बा, बीए करायचं, बीकॉम करायचं की बीएससी करायचं, एक फॉर एक्झाम्पल. तर तुम्ही दोघं तिघांना विचारता, तुमच्या आई वडिलांना विचारसान, तुमचे जे कोणी शिक्षक असतील त्यांना विचारसान, म्हणजे सगळे मिळून डिसिजन घेसान 2-4 लोक. पण आता तुम्हाला एखादं घर बांधायचं आहे, ठीक आहे ना, घर बांधायचं किंवा लय मोठा डिसिजन घ्यायचा, लग्न वगैरे करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करसाल? तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारसाल, तुम्ही तुमचे मामा काका जे चुलते गिलते त्यांना विचारसाल.
पूर्ण आणखी जे संपर्कातले लोक आहेत त्यांना विचारसाल आणि नंतर डिसिजन घ्याल. म्हणजे 3 पद्धतीच्या दुरुस्त्या आहेत. एक साधं एकदम नॉर्मल गोष्ट आहे तर साधं, एकदम थोडस जास्त मोठी गोष्ट आहे ते विशेष बहुमत, आणि त्याच्यापेक्षाही मोठा आहे तर मग आणखी विशेष बहुमत लागेल. अशा 3 पद्धतीने दुरुस्ती करता येते. समजलं? आता मग कसं बघा, साध्या बहुमताची घटना दुरुस्ती कलम 368 मध्ये हे येत नाही. सभागृहात जेवढे लोक असतील, आता भारताच्या राज्यघटनेमध्ये 500 म्हणजे भारताच्या लोकसभेमध्ये 543 सदस्य संख्या आहे. ठीक आहे. तर जेवढे सभागृहात उपस्थित असतील त्याच्या 50% सदस्य, म्हणजे समजा सभागृहात उपस्थित आहे 400 लोक, तर 200 लोकांना हो म्हटलं म्हणजे झालं फायनल. कळलं ना? म्हणजे उदाहरणार्थ नवीन राज्याची निर्मिती, नागरिकत्व, पगारात बदल वगैरे अशा त्याच्यामध्ये बदल, म्हणजे साध्या गोष्टी. त्याच्यानंतर जर का समजा विशेष बहुमत, समजा विशेष बहुमत काय आहे की एकूण सदस्य 543 आहे लोकसभेत, तर या एकूण सदस्याचं बहुमत, या एकूण सदस्याचे 50% म्हणजे 272 लागतीलच. समजलं? आणि उपस्थित जेवढे आहेत, उपस्थित असतील समजा 400, तर त्या 400 पैकी 2/3 एवढं लागतील. तर या घटना दुरुस्ती होऊ शकते. म्हणजे मूलभूत अधिकार किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल, म्हणजे थोडेसे मोठे डिसिजन्स. आणि त्याच्यापेक्षाही मोठे डिसिजन जे असतील तर हे एकूण सदस्य संख्येच्या 50% लागतील, म्हणजे 272 लागतील. ठीक आहे. आणि जे आहे समजा उपस्थित जेवढे लोक आहेत त्यांच्या 2/3 एवढं बहुमत लागेल. म्हणजे आता समजा एकूण सदस्य संख्या आहे, उदाहरणार्थ समजा 543 आहे, त्याच्यापैकी 272 लागतील. 272 लागतीलच, पण उपस्थित आहे 400 लोक, तर 400 पैकी 2/3 पण लागेल. म्हणजे 400 पैकी 2/3 बहुमत लागेल, 2/3 लोकांचं. आणि उपस्थितांचे 272 हे बी लागतील. आणि सोबत 15 राज्य, आता भारतात किती राज्य? 28 राज्य आहेत. 28 राज्यांपैकी अर्धा राज्यांची परमिशन लागेल. म्हणजे पहा, लक्षात घ्या, साध्याने फक्त 50%, थोडस जास्त मोठं बदल करायचा असेल तर 50% पण लागेल. सोबत जेवढे उपस्थित आहेत त्याच्या 2/3 एवढे लागेल. आणि याच्यामध्ये आणखी मोठे चेंजेस करायचा आहे तर 50% लागेल, 2/3 पण लागेल जेवढे उपस्थित आहेत त्याच्या, आणि प्लस अर्ध्या राज्यांची परमिशन, म्हणजे 28 राज्य आहे ना, तर 14 अर्धे होतात. ठीक आहे. तर 15 राज्याची परमिशन लागेल. त्यावेळेस मध्ये मोठी घटना दुरुस्ती होऊ शकते. जसं राष्ट्रपतीची निवडणूक, सर्वोच्च न्यायालय, केंद्र राज्य यांचे संबंध, अशा पद्धतीचे. आता घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेनं, म्हणजे भारताच्या राज्यघटनेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला दिला, कलम 368. पण भारताच्या राज्यघटनेनं घटनेचा अर्थ लावण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे सुप्रीम कोर्टाला. मग अशाच पद्धतीच्या घटना दुरुस्त्या होत होत्या बऱ्याचशा. आता एखाद्या घटनेचा अर्थ, एखादी घटना घडली आणि त्या घटनेचा अर्थ, म्हणजे एखादी कलम आहे, त्या कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर सुप्रीम कोर्टाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आहे. मग आता काय झालं, घटना दुरुस्त्या होत होत्या, तर काय केलं, सुप्रीम कोर्टाकडे एक केस गेली. सुप्रीम कोर्टानं जे जजमेंटल ती घटना असते, ते कलम असते, तो कायदा असतो बरं का. सुप्रीम कोर्टानं म्हटलं की उद्यापासून सगळ्या लोकांनी ना फक्त बिस्लरीचंच पाणी द्या सरकारना, तर सरकारला प्रत्येक व्यक्तीला बिस्लरीचंच पाणी द्यावं लागेल. मग ते काही नाही, किती खर्च हो, काही घेणं देणं नाही. कळलं ना? म्हणजे तो सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर फायनल असते. समजतंय ना? येस. चला पहा आता पुढे. आता सुप्रीम कोर्टाकडे 1973 मध्ये एक केस गेली. ठीक आहे. त्या केसला आपण म्हणतो म्हणजे केशवानंद विरुद्ध भारत सरकार, केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकारचा एक खटला आहे. ते केस सर्वोच्च न्यायालयाकडे गेले आणि त्या सर्वोच्च न्यायालयानं त्या केसमध्ये एक जजमेंट दिलं. ते जजमेंट असं होतं की संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल करण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे त्याचा जो गाभा आहे, त्याचा जो मूळ तत्व आहे, त्याचा जो फिलिंग्स आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही करता येते. करताय ना? म्हणजे एखादाचा उद्देश असा आहे किंवा एखाद्याला पाणी पिऊ घालून त्याला जीवन जगवायचं आहे. इंटेन्शन काय आहे? पाणी पिऊ घाला आणि त्याला जगवा. उद्या हे म्हणतील की नाही, आम्ही त्याला एखादं घाण पाणी पाजतो आणि तरी त्याला जीवन जगवतो, पण ते नाही आहे. पाणी पाजणं हा उद्देश नाही आहे. उद्देश काय? जीवन जगवणं. पाणी पाजणं हा मुद्दा नाही आहे. तुम्ही पाणी कोणतेही पाजसाल त्याला, नंतर तो मरून जाईल. इंटेन्शन आहे त्याला जीवन जगवायचा, पाणी पाजून. म्हणून कोणत्याही घटनेमधला, म्हणजे भारताच्या राज्यघटनेमधला जो फील आहे, जे तत्व आहे,
ते बदलता येणार नाही. जो गाभा आहे, जो मेन बेसिक आहे, ते बदलता येणार नाही. बाकी तुम्ही काही करा. समजलं ना? पण सर्वोच्च न्यायालयानं हा जजमेंट दिलं. ठीक आहे. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही. मग बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही असं जर का सुप्रीम कोर्टाने म्हटलं तर ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन होते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कलम करून टाकली, एखादी घटना दुरुस्ती केली आणि ते सर्वोच्च न्यायालयाकडे आली, सर्वोच्च न्यायालयाने त्याला चेक केलं, अरे हे तर बेसिक स्ट्रक्चर धक्का लावते, भारताच्या राज्यघटनेच्या तत्वाला धक्का लावते, हे चालणार नाही, तर ती कलम कट होऊन जाईल. संसदेला अधिकार आहे कायदा करण्याचा किंवा घटना दुरुस्ती करण्याचा. पण तो जर बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावत असेल, त्याच्या तत्वाला धक्का लावत असेल, तर सुप्रीम कोर्ट त्याला काय म्हणेल, कट, डिलीट होऊन जाईल ते. म्हणजे याचा अर्थ असा आहे, इथे क्लिअर होते की सर्वोच्च न्यायालयाचा जो जजमेंट आहे 1973चं केशवानंद भारती विरुद्ध भारतीय संघराज्य, या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे जजमेंट दिलं त्या जजमेंट नुसार आता भारताच्या राज्यघटना बदलवल्या जाऊ शकतच नाही. हा पहिला मुद्दा. भारताची राज्यघटना बदलवल्या जाऊ शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 13 जजच्या बेंचनं जजमेंट दिलं. मित्रांनो, 13 जजचं बघा, जजचं बेंच 3 लोकांचं असते, 5 लोकांचं असते, 7चं असते, 9चं असते, 13चं असते, 15चं असते. 3 दिलेलं जजमेंट बदलण्याकरता 5 लोकांचं बेंच लागेल. 5 लोकांनी दिलेला बेंच बदलण्याकरता 7 लोकांचा लागेल, 9 दिलेलं 13 लागेल आणि 13चं बदलण्याकरता 15 लागेल. 15 जजचं बेंच लवकर बसतच नाही. म्हणजे कोणती गव्हर्नमेंट सत्ते देव, मग ते भाजप असो की काँग्रेस असो, कोणती गव्हर्नमेंट सत्ते देव, त्या गव्हर्नमेंटला सत्तेत आल्यानंतर जर का संविधानामध्ये मोठे चेंजेस करायचे असतील तर त्याच्या आड येते. त्याच्या आड हे 1973ची केस येते. समजलं ना? का बरं? कारण की या केसमध्ये 13 लोकांनी जजमेंट दिलं, बदलवता येणार नाही. बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही, बदलवा तुम्ही, पण बेसिक स्ट्रक्चर धक्का लावता येणार नाही. मग बेसिक स्ट्रक्चर तर सांगा कोणतं आहे बा. संसद काय म्हणते, बेसिक स्ट्रक्चर सांगा की हे लिहून द्या, हे बदलवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय म्हणते ते नाही माहित आम्हाला, बेसिक स्ट्रक्चर नाही माहित. ते बेसिक स्ट्रक्चर आम्हाला माहित नाही, तुम्ही त्याच्या मेन फिलिंगला जर धक्का लावसाल तर ते चालणार नाही. ते जर केलं तुम्ही तर आम्ही त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू करू. म्हणून 1973चा जो जजमेंट आहे, हे कोणते गव्हर्नमेंट असो, भाजप असो की काँग्रेस होतो, त्या लोकांच्या म्हणजे त्या लोकांना हे त्या जजनं दिलेलं जे आहे निर्णय, तो त्यांना आजपर्यंत म्हणजे सगळ्याच्या याच्यात प्रॉब्लेमॅटिक ठरतोय. म्हणून हे बदलवण्याकरता त्यांना 15 जजचं बेंच आणावं लागेल आणि 15 जजचं बेंच बसतच नाही लवकर. ठीक आहे ना? म्हणून भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधान बदलू शकत नाही, बदल करल्या जाऊ शकत नाही. पण जर का सुप्रीम कोर्ट उद्या जर मॅनेज झालं तर तसं होऊ शकते कदाचित. समजलं ना? इथं असं बोलणं कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट राहील, म्हणून असं बोलू नाही शकत जास्त. तुम्ही समजून घ्या एक गोष्टी. आज भारताची न्यायव्यवस्था पारदर्शक आहे का, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पारदर्शक आहे का ना भारताची न्यायव्यवस्था? पारदर्शक आहे. ठीक आहे, आता आहे की नाही हे तुम्ही ठरवा. जर पारदर्शक म्हणजे भारताच्या न्यायव्यवस्थेनं काही जर गडबड केली कदाचित तर भविष्यामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. पण आतापर्यंत तरी मी हे तुम्हाला सांगू शकतो की भारताचं संविधान बदलवल्या जाणार नाही. जोपर्यंत न्यायव्यवस्था आहे तोपर्यंत तरी नाहीच. लक्षात आलं सर्वांच्या? मग भारताच्या म्हणजे केशवानंद भारत सरकारच्या खटल्यामध्ये काय सांगितलेलं आहे की केशवानंद भारत सरकारच्या खटल्यात काय सांगितलं की बेसिक स्ट्रक्चर मूळ ढाचा म्हणजे कोणताही विधेयक जे आहे हे मांडलं तर ते त्या भारताच्या राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला म्हणजे त्या तत्वाला धक्का लावता कामा नये. आता ते जे बिल असते घटना बदलवायचं किंवा घटना दुरुस्ती करायचं तर ते तुम्ही लोकसभेमध्ये मांडू शकता किंवा राज्यसभेमध्ये मांडू शकता. मग आता ते बिल कसं आहे, एकदम साधं आहे. लय चेंजेस करायचे त्याच्यापेक्षा जास्त चेंजेस करा. साधं 50% बहुमत, लय मोठा चेंज करायचं 50% आणि उपस्थितांच्या 2 असतील आणि त्याच्यापेक्षा भारी असेल तर 50% उपस्थितांच्या 2 असतील आणि 15 राज्यांचे परमिशन, म्हणजे 15 राज्यांमध्ये सरकार पाहिजेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, भारताचं संविधान जर बदलवायचं असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही संसदेमध्ये म्हणजे लोकसभेत तुम्हाला बहुमत लागेल, ठीक आहे, प्लस राज्यसभेत बहुमत लागेल आणि प्लस तुमच्याकडे 15 राज्यात तुमची सरकार लागेल. 15 राज्यात भारताच्या 15 राज्यात सरकार लागेल. तर वेळ पडली तर तुम्ही पूर्ण संविधानही बदलू शकता. पण त्याच्यामध्ये 1973चा जर खटला मध्ये आला
केशवानंद या भारत सरकारच्या खटल्याचं जर का डिसिजन जर का सुप्रीम कोर्टाने घेतला की तुम्ही तत्व बदलू शकत नाही, तुम्ही तर घटनाच बदलायला निघालेत, तर हे चालणार नाही, असंही चालू शकते. सगळ्यात डिपेंड आहे सर्वोच्च न्यायालयावरती. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये मी तुम्हाला सांगतो की घटनाकर्त्यांनी जे राज्यघटना बनवली त्या घटनेमध्ये ऑलरेडी काय सांगितलेलं आहे की बघा, संसद आहे, संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, कायदा करू शकते. या कायदा केलेल्या याचा अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि संसदेमध्ये जे बी लोक निवडून येतात ते लोकांच्या माध्यमातून येतात. लोक हे लोकांना रिप्रेझेंट करते. म्हणजे बघा काय केलं, जरी यानं कायदा केला तरी अर्थ कोण लावील, हे लावते. मग यांनी कोणता अर्थ लावला, हे कोणताही अर्थ लावतील, हे याच्याशी हे होईल. म्हणजे चेक अँड बॅलन्स आहे, कोणीच सुप्रीम नाही आहे. हा बी तुम्ही म्हणसाल मग सर्वोच्च आहे, सगळ्यात ग्रेट आहे, नाही, सगळ्यात ग्रेट आहे, नाही. दोघांनी चेक अँड बॅलन्स मध्ये ठेवलेला आहे. कळतंय का? म्हणजे तुम्ही बी ग्रेट नाहीये, तुम्ही बी ग्रेट नाही, तुम्ही कायदे करा, त्याचा अर्थ हे लावतील. आणि संविधानाची रक्षा करण्याचं काम आपल्या कलम 32 न आणि 226 न, म्हणजे इथं सुप्रीम कोर्ट आणि इथं हायकोर्टात दिलेला आहे. ठीक आहे, असा संपूर्ण मुद्दा आहे. मी फायनल तुम्हाला जर क्रक सांगायला गेलो तर भारताचं संविधान बदलणार नाही. डॉट. क्लिअर सगळ्यांना? आणखी जर डिटेल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. मी तुम्हाला जे बी तुम्हाला व्हिडिओ लागत असेल कोणता आहे तो सांगा की सर या टॉपिकवर व्हिडिओ द्या, आपण त्याच्यावर व्हिडिओ घेऊ. ओके, चला, थँक्यू.